आज मी तुमच्यासाठी सगळ्यात पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी शेंगदाण्याची वडी घेऊन आली आहे. ही वडी उपवासालाही चालते आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. तर कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेऊया. आता हे शेंगदाणे मध्यम आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटे छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे हे प्रथिने, चांगले फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन ई आणि अनेक खनिजांनी भरपूर असतात. शरीराला ऊर्जा देण्यासाठी, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी शेंगदाणे खूप फायदेशीर ठरतात. तर हे बघा, शेंगदाणे छान भाजून झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवूया. आता त्याच कढईमध्ये आपण थोडेसे बदाम घ्यायचे आहेत, थोडेसे अक्रोड आणि काजू घेऊया. हे फक्त 1 ते 2 मिनिटे हलकेसे परतून घ्यायचे आहेत. जास्त भाजायचे नाहीत, फक्त त्यातील ओलसरपणा कमी होईल इतकेच. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, काजूमध्ये लोह आणि मॅग्नेशियम, तर अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असते. हे सर्व ड्रायफ्रूट्स मेंदूचे आरोग्य, हाडांची मजबूती आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता हेही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे आहेत. तीळ नेहमी मंद आचेवरच भाजायचे. गॅस मोठा असेल तर तीळ उडतात आणि पटकन करपतात. तिळामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि चांगले फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. आता हेही भाजून झाले आहे. आता हे ड्रायफ्रूट्समध्येच काढून घेऊया. आता सर्व मिश्रण हे शेंगदाण्याचे थंड झाले आहे. सर्वप्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यात शेंगदाणे घालून जाडसर वाटून घेऊया. अगदी बारीक पीठ करायचे नाही. हे बघा, जाडसर कूट तयार झाले आहे. आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात भाजलेले बदाम, काजू, अक्रोड आणि तीळ घालून त्याची बारीक पावडर करून घेऊया. तर हे बघा, छान अशी पावडर तयार झाली आहे. आता ही पावडर शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालून चमच्याने छान एकजीव करून घेऊया. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेऊया. तूप थोडेसे गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचे आहे. 1 वाटी शेंगदाण्याला 1.5 वाटी गूळ पुरेसा आहे. जास्त गूळ घातल्यास वडी खूप गोड होते आणि योग्य सेटही होत नाही. त्यामुळे 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1.5 वाटी गूळ पुरेसा आहे. आता गूळ पूर्ण वितळेपर्यंत हलवत राहायचे आहे. 1 थेंबही यामध्ये पाणी घालायचे नाही आणि पाकही करायचा नाही. फक्त गूळ छान वितळला पाहिजे. तर चला, गूळ छान वितळेपर्यंत मी चमच्याने हलवत राहते. तर हे बघा, गूळ छान वितळला आहे. आता तयार केलेले शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सचे मिश्रण यामध्ये घालूया. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि गॅस मंद ठेवून सर्व मिश्रण पटकन एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही, नाहीतर मिश्रण कढईला चिकटू शकते. त्यामुळे व्यवस्थित पटकन चमच्याने हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. गूळ सगळीकडे लागला पाहिजे. तर बघा, आता हे मिश्रण तयार झाले आहे. इथे मी सुरुवातीलाच एका प्लेटला तूप लावून ठेवलेले आहे. आता त्यामध्ये हे मिश्रण ओतूया. मिश्रण गरम असताना चमच्याने, वाटीने किंवा हाताने थोडे तूप लावून व्यवस्थित दाबून एकसारखे पसरून घ्यायचे आहे. तर चला, मी चमच्याने आणि हाताने हे मिश्रण व्यवस्थित पसरून सेट करून घेते.
तर बघा, या पद्धतीने आपल्याला हे तयार करायचे आहे. आता मिश्रण थोडेसे गरम असतानाच सुरीने, पिझ्झा कटरने किंवा चमच्याच्या साहाय्याने वड्या पाडून घ्यायच्या. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर वड्या पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायचे. तर बघा, मी पिझ्झा कटरने या वड्या पाडत आहे. तर या पद्धतीने आपल्या वड्या पाडून तयार आहेत. आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. तर बघा, मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर मी यातील एक वडी काढून दाखवते. किती सुंदर, घट्ट आणि आकर्षक दिसत आहे. जर तुम्हाला वडी बनवायची नसेल तर त्याच मिश्रणाचे स्वादिष्ट लाडूही तुम्ही बनवू शकता. ही वडी उपवासासाठी उत्तम आहे. 1-2 वड्या खाल्ल्या तरी बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. प्रवासासाठीही हा खूप छान आणि पौष्टिक स्नॅक आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये रोजच्या खाऊऐवजी अशी 1-2 वड्या दिल्या तर त्यांना चवही वाढेल आणि भरपूर पोषणही मिळेल. घरातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकाला ही वडी नक्की आवडेल. या वडीत शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, तीळ आणि गूळ वापरले असल्यामुळे ही फक्त चविष्टच नाही तर भरपूर पोषण मूल्यांनीही समृद्ध आहे. तर बघा, अजिबात वेळ न घालवता तुम्हीही ही वडी नक्की करून बघा. तर मंडळी, अशी आपली अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि उपवासासाठी योग्य असलेली शेंगदाण्याची वडी तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.